श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करते. बघा, 21 तारखेला आहे शुक्रवार, म्हणजे वटपौर्णिमा आहे त्या दिवशी. आणि आपल्या त्या दिवशी महिलांचा उपवास पण राहणार आहे. आपल्याला वडाच्या झाडाची पूजा पण करायची आहे. आणि वडाची झाडाची पूजा तर आपल्याला करायची आहे, त्या दिवशी उपवास आहे म्हणून. आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायणची पूजा पण आपल्याला संध्याकाळी पाठ मांडायचा आहे. 21 तारखेला वार शुक्रवार आहे त्या दिवशी. तर आपल्याला सत्यनारायणचा पाठ पण मांडायचा आहे आणि विष्णू भगवानची सेवा पण करायची आपल्याला. बघा, विष्णू सहस्त्रनाम बोली, व्यंकटेश स्तोत्र आपल्या घरात पौर्णिमेच्या दिवशी हे पठण झालंच पाहिजे. आणि आपल्याला श्रीयंत्रा कुंकुम मार्चन करायला कोणी विसरायचं नाही आहे. आपल्याला ह्या सेवा पण करायच्या आहेत त्या दिवशी. तर आवर्जून आपल्या घरात ह्या सेवा झाल्याच पाहिजे. जिथं विष्णू भगवानची सेवा केली जाते त्या घरातून लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नसते. म्हणून त्या दिवशी आपल्याला 11 वेळा श्रीसुक्ताचं पठण पण तुम्ही करू शकतात, कुंकुम मार्चन पण करू शकतात. आणि तुमच्याकडून होत असेल तर महालक्ष्मी अष्टकम पण तुम्ही बोलू शकतात तुमच्याकडून. म्हणजे ह्या सेवा आपल्या घरात पौर्णिमेच्या दिवशी झाल्याच पाहिजे. आवर्जून तुम्ही करा. खूप म्हणजे आपलंच चांगलं होणार आहे ह्या सेवा केल्याने. तुमचे जी अडलेली कामं असतील, जी कामं मार्गी लागत नसतील, ती कामं मार्गी लागणार आहेत. अशा आपल्याला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून आपल्याला करायच्या आहेत, आपल्या घरात झाल्याच पाहिजेत. त्या दिवशी आपल्याला दरवाजा स्वच्छ क्लीन करायचा आहे, उंबरठ्याचं हळदीचं लेपन पण करायचं आहे. आणि आपल्याला कोणती पण सेवा करताना, पौर्णिमा असो, अमावस्या असो, काही सण त्योहार असो, तर आपल्याला मुख्य दरवाजापासून आपल्याला कामाला लागायचं असतं. सकाळी अशा दिवशी आपण लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वात प्रथम आपलं अंगण असेल, दार असेल, स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन करायचं आहे, छोटीशी रांगोळी काढायची, दरवाजा स्वच्छ क्लीन करून घ्यायचे. मस्त हळदी कुंकवाने आपल्याला मुख्य दरवाजाती म्हणजे स्वस्तिक काढायचे आपल्याला. म्हणजे मुख्य दरवाजापासूनच आपल्याला घराची म्हणजे स्वच्छता करायची आहे, क्लीन करायचं आहे. आणि किचनला पण आपल्याला आपल्या किचन असतो त्याच्या असं फ्रंटला आपल्याला वरती किचनच्या गॅसच्या शेगडीच्या वरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने त्या दिवशी. आणि अन्नपूर्ण मातेची तुमच्याकडून सेवा होत असेल त्या दिवशी, तर तुम्ही अन्नपूर्णाची पण तुम्ही त्या दिवशी पूजा करू शकतात, अभिषेक करू शकतात. अन्नपूर्णेची तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करू शकता पंचामृतने. आणि षोडोपचारे आपल्याला अन्नपूर्ण मातेची पण पूजा करून घ्यायची आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला ही अन्नपूर्णेची पूजा करत असताना आपल्याला किचन ओटा स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे. मगच आपल्याला अन्नपूर्ण मातेची आपल्याला पूजा करून घ्यायची षोडोपचारे. मस्तपैकी छान रांगोळी काढा छोटीशी. मस्त देवीला पंचामृतने स्नान करा, हळदीने कुंकवाने मस्त आंघोळ करायची आपल्याला. अन्नपूर्ण मातेचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने अन्नपूर्ण मातेची म्हणजे षोडोपचारे पूजा करत असणार त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. पण पौर्णिमेला आपल्या घरात अन्नपूर्ण मातेची सेवा झालीच पाहिजे. कारण की ज्या घरात अन्नपूर्ण मातेची सेवा केली जाते त्या घरात धनधान्याची कमतरता राहत नाही. आपल्या घरात म्हणजे अन्नाची गरज भासणार नाही. म्हणजे असं भरभरून आपल्या घरात अन्नधान्य राहील. तर ह्या सेवा आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. आणि सत्यनारायणच्या पाठ पण आपल्याला संध्याकाळीच मांडायचं आहे. तर सगळ्यांना माहीतच असेल की सत्यनारायणाचा पाठ कसा मांडायचा, त्याचा पण मी व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघा की कशा प्रकारे मी पाठ मांडलेला आहे सत्यनारायण भगवानचे. म्हणजे असं पूजा कशी केलेली आहे पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो. तर आपल्याला बघा, त्या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत. खूप अशा प्रभावी सेवा आहेत आपल्या घरात. म्हणजे जी आलेली कामं असतील, जी कामं आपली मार्गी लागत नसतील, तर ह्या सेवा केल्याने आपल्या सगळ्या घरातील
म्हणजे कामं मार्गी लागणार आहेत, तर तुम्ही आवर्जून ह्या सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल ह्या सेवेचा. खूप अशा छान सेवा आहेत आणि आपल्याला कुंकुमार्चन पण करायचे. श्री सूक्त पण बोलू शकता 11 वेळेस, महालक्ष्मी अष्टकम बोलू शकतात आणि एक म्हणजे तुमच्याकडून त्या दिवशी जितकं महालक्ष्मी अष्टकम बोलले जाईल 11, 21, 108 तर तुम्ही त्या दिवशी बोलू शकतात. आपण पौर्णिमेच्या दिवशी जेवढी सेवा केली विष्णू भगवानाची, महालक्ष्मीची, तेवढंच आपलं चांगलं होणार आहे. जी आडलेली कामं आहेत ती आता मार्गी लागणारच आहेत. 100% मी गॅरंटी देते की आपले हे कामं मार्गी लागणारच आहेत. आणि त्या दिवशी आपला म्हणजे वटपौर्णिमा पण आहे, वडाची पण पूजा करायची आपल्याला. ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या सेवा तुम्ही करायला विसरू नका. खूप अशा प्रभावी सेवा आहेत. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटणारच आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.